हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही चाललो आहे मच्छी आणायला, तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर मच्छी आणायला. आम्ही आता आलो आहे गोव्याच्या मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. तर मच्छी बघूया आता कशी आहे ती आणि आपण घेऊया. तर हे बघा, इथे मस्तपैकी हलवे आहेत, बांगडे आहेत छोटे, परत मोदक पण आहेत पण ती मोठी साईज आहे, आणि प्रॉन्स सुद्धा आहेत. तर आता आपण द्यायला विचारत काय करणार आहे. तुला बघा आता ते, आणि मस्तपैकी छोटासा बांगडा आहे, त्याचं सार मस्त होईल, एकदम फ्रेश आहे. आणि तर आता आपण कोळंबी घेऊ. कोळंबी आपण ही 1 किलो घेऊया. त्याची आपण संध्याकाळी प्रॉन्स बिर्याणी म्हणूया. आता रिया पैसे देते त्याला रियाच्या पर्समधून, कारण की आज रिया आम्हाला पार्टी देणार आहे बिर्याणीची. तर प्रॉन्सचे पैसे रिया देणार आहे. हा आता आपण हलवा घेतलाय, तर हा साफ करतोय, त्याच्यावरच्या ज्या खपल्या असतात ते काढतोय, आणि आपण मग मस्तपैकी आता आम्ही मस्तपैकी साफ करून ठेवले आहेत मच्छी. आता ह्याच्यामध्ये मीठ, मसाला, हळद वगैरे टाकून मॅरिनेशन करू. याला हळद टाकली आता मस्त, आणि हा फिश फ्राय मसाला अच्छीचा एकदम मस्त आहे, यानी चांगली टेस्ट येते. इथे गोव्यामध्येच भेटतो हा जास्त करून. मस्तपैकी आता आपण मिक्स करून घेऊया. पण तर आपण आता एका एका तुकडीला असा मसाला मस्तपैकी लावून घेऊया, जेणेकरून सगळ्या तुकड्यांना मसाला लागेल. आणि मग आपण हे मॅरिनेट करून एका डब्यात काढून घेऊया. मी मॅरिनेट करून मच्छी डब्यात ठेवली आहे. थोडा वेळ तिला मॅरिनेट होऊन दे, आणि मग नंतर आपण फ्राय करूया तिला. तर आज आम्ही चाललोय बॉग बिलो बीचला चाललोय आम्ही आता. अनव आहे, अवन आहे, तर आता आपण तिकडे जाऊन बघूया कशी मजा करायची ती. तू काय करणार आहेस आता बीच वरती जाऊन? मी पहिला मातीने खेळणार. माती नाही बोलत त्याला, वाळू बोलतात, सँड. सँडने खेळणार. मग मी पाण्यात जाणार, थोडस स्विमिंग करणार. येतं तुला स्विमिंग करता? हा, पण तुला येतं स्विमिंग करता? नाही. हाय अवन, से हाय. We are going to which beach? We are going to which beach? Bogmelo Beach. Yes. And Baka will play in the sand clay. Okay, And will not stay home only. okay. Then where are you going? I am going to Bogmelo Beach. Okay, okay. And I am going the. आमची आता तयारी झाली आहे, तर आता आम्ही चाललोय बॉग बिलो बीचला, जो साऊथ गोवा मध्ये आहे. तर चला आपण आता तिकडे जाऊया. बाय बाय. आता आम्ही निघालोय. 5 मिनिटात आम्ही तिथे पोहोचू. इथून 2 ते 3 किलोमीटर वरतीच बीच आहे. तर तिकडे जाऊन रिया खेळणार आहे. नाही खेळणार आहेस ना तू? काय खेळणार तू? तुला बॉगमेलो बीच. तर आम्ही आता पोहोचलोय बीच जवळ. बॉगमेलो बीचला आता 31 मुळे इथे थोडासा रश आहे. दाखवते मी तुम्हाला. का? अरे गर्दी बघ केवढी आहे रे. हा, अच्छा, हे बॉगमेलो रिसॉर्ट आहे इथे. आता 31 मुळे ह्या बीचला गर्दी आहे, नाहीतर हा खूप शांतवाला बीच आहे असा. रेस्टॉरंट पण आहेत बीचला लागून भरपूर. कुठलं चांगलं आहे का इकडे रेस्टॉरंट? सरिता. सरिता म्हणून एक रेस्टॉरंट आहे बीचला लागून, तो खूप छान आहे. तो मी तुम्हाला दाखवेन, आम्ही तिथे जाऊच तेव्हा. चल चल पाण्यात जाऊया आता आपण. तुम्ही घाला काय? तुला भरपूर कंटाळा आलाय की नाही पाण्यात जायचा? मग
मला नाही कंटाळा कंटाळा आलाय, फक्त ती जबरदस्ती करते ना रेहा, म्हणून त्याला जावं लागतंय बिचाऱ्याला. आता सनसेट होईल थोड्या वेळातच. नदी नाहीये ही रेहा, समुद्र आहे. तुम्ही बघू शकतात मस्त बीच आहे हा आणि एकदम इथे जास्त एवढी पण गर्दी नाही आहे आणि एकदम चांगला आहे हा. इथे आपण आता पाण्यात जाऊ. रेहाला पाण्यात जायचं आहे, ती कधीपासून ओरडते की मला पाण्यात जायचं आहे, पाण्यात जायचं आहे. तर आपण लगेच पाण्यात जाऊया आता. चला. नाही एवढंच बस आहे त्यांच्या. ए त्याला बघ. अवन बा अवन आणि हा जो फ्लॅग त्यांनी लावलेला आहे इथून, जो येल्लो वाला तिथून ते तिथपर्यंत, तिथे पण एक येल्लो फ्लॅग आहे, तिथपर्यंत हा त्यांचा सेफ झोन असतो. हा मधला जो झोन आहे तो थोडा मे बी डीप असेल आणि त्याच्या पुढे अजून एक ब्लॅकवाला फ्लॅग आहे. हा तिथे स्टोनवाला एरिया असतो, तो सेफर हाच पॅसेज असतो जिथे तुम्ही भिजलात तरी काही प्रॉब्लेम नाही, स्विम केलात तरी. आता सनसेट पण होईल. खूप असा छान व्ह्यू दिसतो आहे. आता थोड्या मिनिटातच बघा सनसेट होईल. तुम्हाला सांगितलं ना रेहाला बिलकुल आवडत नाही पाण्यात. आता ते जे इथे गार्ड असतात त्यांनी पाण्यातनं बाहेर यायला सांगितलं तर ती रडायला सुरुवात चालू झाली तिची. रडते अजून. नेहमी पाण्यातनं बाहेर येताना म्हणजे स्विमिंग पूल असू, ते समुद्राची किंवा नदी असते, ती अशीच रडते. ते सगळ्यांना खाली करतात जे गार्ड आहे ते. तर आम्ही आता मस्तपैकी चेंज वगैरे केलं आहे आणि आता आपण घरी जाऊया. आणि जी सकाळी मच्छी घेतलेली आणि प्रॉन्स घेतलेली त्याची आता आपण बिर्याणी आणि आपलं प्रॉन्स फ्राय करूया आणि ते तुम्हाला मी दाखवतो कसं करतात ते. तर भक्तीने आता प्रॉन्स बिर्याणी बनवायला चालू केली आहे. तर आता कांदा वगैरे फ्राय केला आहे. ती आता कशी बनवते मी तुम्हाला दाखवतो थोडी थोडी हळूहळू करून. हे बघा कांदा मस्त फ्राय करत ठेवलेला आहे. तर हा बघा केवढा कांदा होता आणि आपला आता कांदा फ्राय करून झालेला आहे. तर आता तो बाहेर ठेवला आपण थोडा वेळ, सगळं तेल निघून जावं त्यासाठी. प्रॉन्स बिर्याणीसाठी आपण थोडे प्रॉन्स घेतलेले आहेत, सकाळी जे घेऊन आलोय आणि बटाटा घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण आपला मसाला टाकूया, थोडासा फिश मसाला. 1 चमचा आपण आता हा शाही बिर्याणी मसाला टाकलेला आहे बिर्याणीसाठी. थोडंसं मीठ टाकलंय आता ह्याच्यावरती. आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची आता आपण पेस्ट केली आहे ती टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ आपण त्याला. आणि यात थोडा आपण कांदा जो फ्राय केलेला तळलेला तो पण थोडासा मिक्स करून घेऊ आणि थोडासा आपण नंतर राईस झाल्यानंतर वरती टाकायला ठेवूया आणि थोडी कोथिंबीर टाकूया 2-4 चमचे. आणि थोडंसं आपण आता ह्याच्यामध्ये दही टाकूया. दही टाकल्याने थोडंसं आंबटपणा येईल आणि जरा चांगली टेस्ट येते आणि ग्रेव्ही पण होते त्याची थोडीशी, म्हणजे ती आपल्याला भातामध्ये मिक्स करायला बरी पडते. हे बघा आता असं आपण छान असं मिक्स करून घेऊया हे.
भक्ती आजची शेफ आहे, एकदम मस्त बनवते मटन आपलं प्रॉन्स बिर्याणी. आणि इथे पाणी ठेवलेलं आपण राईस बॉईल करायला, त्यामध्ये 2 तेजपत्ते टाकले आणि हे मसाले आहेत थोडेफार, लवंग, आलं वगैरे, इलायची आहे. आता हे चांगलं उकडवून घेऊ आणि मग ह्याच्यामध्ये राईस टाकून हे बॉईल करून घेऊ. आणि आता इथे बघा प्रॉन्स फ्राय करायला मसाला वगैरे टाकलाय तिने, सेम चटणी टाकलेली आहे. प्रॉन्स फ्राय पण करणार आहे. तर हे बघा आता आपण मस्तपैकी प्रॉन्स फ्राय करत टाकलेले आहेत भक्तीने. प्रॉन्स फ्राय झालेले आहेत मस्तपैकी. आता प्रॉन्स फ्राय झालेले आहेत, तर आपण आता बघूया टेस्ट करून प्रॉन्स कसे झाले आहेत ते. वा, एकदम मस्त झाले आहेत, 1 नंबर झालेले आहेत. तर तुम्ही पण बनवा असे. आता आपण आपला हलवा होत आहे, तो झाल्यावरती आपण हलवा टेस्ट करूया. तर आपला आता मस्तपैकी हलवा फ्राय होतोय. प्रॉन्स फ्राय ऑलरेडी आपले झालेले आहेत, तर आता हलवा फ्राय होतोय आपला, जो आपण सकाळी घेतलेला तो. तर आपले आता हलवे तयार झालेले आहेत मस्तपैकी फ्राय करून. तर आपण आता ही टेस्ट करून बघूया. त्याच्या आपण कांद्याबरोबर मस्तपैकी सर्व केले. तर हलवा एकदम सॉफ्ट आहे, हे बघा. गरम आहे थोडाफार, पण एकदम सॉफ्ट आहे. हे बघा, बघू शकता. वा, एकदम फ्रेश आहे, त्यामुळे चांगलीच टेस्ट आली आहे, 1 नंबर टेस्ट आहे. त्याबरोबर कांदाही दिला आहे. तर तुम्ही पण असं बनवा मस्तपैकी. तर बघा या बिर्याणीला कलर असा एकदम मस्त आलेला आहे, 1 नंबर आलेला आहे. तर आपली आता प्रॉन्स बिर्याणी तयार झालेली आहे. त्याच्याबरोबर प्रॉन्स फ्राय आणि हलवा फ्राय आहे. तर आता आपण प्रॉन्स बिर्याणी टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. मस्त झाली, 1 नंबर झाली आहे. प्रॉन्स पण एकदम नरम आहेत, चांगले आहेत. तर अशाच आमच्या व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.